मी देवजण गावचा गडदी व्यंकट शेतकरी आहे साहेब. हो काय हे आमचे हे शेत हे पुरा गाव पाण्यामध्ये आहे. जनावरं आमचे पुरा नदीच्या पलीकडे आहेत आणि हो काय हे जनावराला जायला पाणी त्यांना वैरण टाकायला कसलाच आधार नाही. त्याकडून त्याकडला जायला काही नाही. सरकार म्हणलं रे हे हेक्टरी 5-8 हजार रुपये, तर 50,000 रुपये हेक्टरी दिलं तरीसुद्धा काही म्हणजे शेतकऱ्याचं भागायचं नाही. परिस्थिती भयंकर बेकार आहे. हो काय हे आता हे एवढ्या तुटपुंजी मदतीने 8,000 रुपयाच्या सरकारनं दिलेल्या आमचं काही होणार नाही. सरकारनं जास्तीत जास्त मध्ये हेक्टरी 50,000 रुपयाचं मदत द्यावं. हे नाविलाज आहे शेतकरी. हो का निवड आता उगा जगण्यापेक्षा गळफास घेऊन मेल्याला बरा. याच्या पलीकडली शेतकऱ्याची दुर्दैवी अवस्था काहीच राहिली नाही. हो का हे अवस्था बघून चक डोळ्यात पाणी रडू येऊ लागले, पण नाविलाज आहे. रडता बी येत नाही आणि दाखवता बी येत नाही. हो का अशी आमची परिस्थिती आहे आणि हे सरकारनं होईल तेवढं जास्तीत जास्त आम्हाला मदत करावं एवढंच बोलतो.